मंडळी, तुमच्या घरात जर 5 वर्षांपर्यंतची लहान मुलं असतील ना, अगदी मुलगा असू द्या नाहीतर मुलगी असू द्या, पण त्यांना यंदा बोरन्हाण नक्की करा. बोरन्हाण म्हणजे नक्की काय, ते कसं करावं, कधी करावं, कुणी करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. साधारणतः मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरातल्या लहान मुलांसाठी बोरन्हाण केलं जातं. आता यंदा मकर संक्रांत आहे 14 जानेवारीला आणि रथसप्तमी आहे 25 जानेवारीपर्यंत. म्हणजे 14 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी बोरन्हाण नक्की करू शकता. मुलांचं वय साधारण 5 वर्षापर्यंत असावं. म्हणजे अगदी 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी बोरन्हाण करतात. आता अर्थात अनेक ठिकाणी अगदी बाळ 1 वर्षाचं नसेल तरी सुद्धा बोरन्हाण केलं जातं. पण खूप छोट्या बाळाचं, अगदी म्हणजे 1 वर्षाचं नसलेल्याही बाळाचं जर बोरन्हाण केलं तर बाळांची थोडी चिडचिड होणं किंवा रडरड होणं, त्यांना तो कार्यक्रम एन्जॉय करता येत नाही. पण अगदी छोटासा कमी जणांमध्ये बोलून तुम्ही बोरन्हाण छोट्या बाळांचं सुद्धा करू शकता. बोरन्हाण हा एक प्रकारचा शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या सृष्टीशी किंवा या ऋतुमानाशी बाळाला जुळवून घेता यावं म्हणून केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्काराबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या, लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. अगदी तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य म्हणून 5 वर्षांपर्यंतच्या बाळाचं बोरन्हाण केलं जातं. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत मुलं आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि निसर्गाशी जोडले जातात. आता बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाही अशा बेतानं, वजनानं हलक्या पण आकर्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यवर्धक गोष्टींनीच बोरन्हाण घालायला हवं बरं का. मग त्यामध्ये चुरमुरे असतील, लाह्या असतील, हलव्याचे छोटे दाणे किंवा छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा या सगळ्याचा समावेश करावा. आता हल्ली रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट किंवा बिस्किट असतात, पण त्याचं प्रमाण कमी ठेवावं. जास्त करून निसर्गाचा हा जो मेवा आहे, रानमेवा जो आहे, त्याचा समावेश बोरन्हाणामध्ये असावा. हल्ली काय झालंय, गोळ्या, चॉकलेट, बिस्किट यांची संख्या जास्त असते आणि बोरं, चिंचा हा जो रानमेवा आहे तो मात्र अगदी थोडासा असतो. पण आपल्याला मुलांना निसर्गाची ओळख करून द्यायची आहे, त्यामुळे चॉकलेट गोळ्यांचा जो भाग आहे तो कमी ठेवावा आणि बोरं किंवा मगाशी म्हटलं तसं चुरमुरे, लाह्या, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा या सगळ्याचं प्रमाण जास्त ठेवावं. आता तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं आत्तापर्यंत मिळाली असतील. एकतर बोरन्हाण कधी करावं ते लक्षात आलं, त्यानंतर बोरन्हाण कुणाचं करावं हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं. आता वळूया मुख्य विषयाकडे की बोरन्हाण कसं करावं. बोरन्हाण घालण्यासाठी बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा काळ्या रंगाचा शर्ट, मुलगी असेल तर काळ्या रंगाचा फ्रॉक घालावा. इतर कार्यक्रमात आपण काळे कपडे घालत नाही, पण संक्रांतीचं वैशिष्ट्य असतं काळ्या रंगाला महत्त्व असतं. काळा रंग उष्णता शोषून घेतो, हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाला महत्त्व आहे. तर बोरन्हाण घालताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर हलव्याचे दागिने, अगदी हलव्याची बासरी, मुकुट, हार, मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या असे अनेक हलव्याचे दागिने हल्ली बाजारात विकत मिळतात. ते आणून ते मुलांना घालावे, मुलांना छान सजवावं. त्यानंतर सगळ्यात आधी मुलांचं औक्षण करावं. औक्षण केल्यानंतर जो खाऊ आपण जमवलाय, जो खाऊ आपण एकत्र केलाय, तो सगळा खाऊ मुलांच्या डोक्यावर अगदी अल्लाद, मुलांना लागणार नाही अशा पद्धतीने टाकावा आणि बाकी सगळ्या बालगोपाळांनी जमलेल्या तो गोळा करावा. असा हा बोरन्हाणचा कार्यक्रम असतो. या सोहळ्यासाठी आपापल्या मुलांना घेऊन ज्या लेकुरवाळ्या येतात त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान करावा, तिळगुळ द्यावं आणि बोरन्हाण साजरं करावं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, बोरन्हाण करायचं म्हणजे काय करायचं, तर बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे, त्याला छान हलव्याच्या दागिन्यांनी सजवायचं, त्याचबरोबर त्याचं औक्षण करायचं आणि औक्षण झाल्यानंतर बाळाच्या डोक्यावरनं जमवलेला जो खाऊ आहे तो टाकायचा आणि बाकी जमलेल्या बालगोपाळांनी तो सगळा खाऊ गोळा करायचा. आता याच्यात फार काही किचकट असे नियम नाहीत किंवा कुठलं फार काही किचकट असं शास्त्र पण नाही. बोरन्हाण अगदी कोणीही आपापल्या बाळांसाठी करू शकतात. कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं हा एक प्रकारचा शिशुसंस्कार आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर वेगवेगळे संस्कार बाळावर केले जातात. 5वीचा कार्यक्रम असतो, बारसं असतं, बाळासाठी पहिलं अन्नप्राशन करणं असतं. हे जसे सगळे संस्कार आहेत, त्याच संस्कारातला हा एक भाग आहे बोरन्हाण घालणं. पण या बोरन्हाणाचं महत्त्व नक्की काय, म्हणजे बाळाच्या डोक्यावरनं बोरं टाकणं. या बोरांना एवढं महत्त्व का आहे, तर तुम्हाला माहिती आहे, बोरं औषधी वनस्पतींमध्ये येतात.
आता या सगळ्यासाठी पौराणिक संदर्भ देण्यासाठी उन्नती गाडगिळ यांनी एक कथा सांगितली. ती कथा अशी आहे की श्रमणा उर्फ शबरी नावाची भिल्ल समाजातली एक सुंदर राजकुमारी होती. विवाह प्रसंगी पशुबळी द्यावा लागतो हे हळव्या शबरीला मान्य नव्हतं. त्यामुळे विवाह न करता ती मातंग ऋषींच्या आश्रमात राहून तिथे धर्मशास्त्र विद्या प्राप्त करू लागली. ती प्रभू श्रीरामांची भक्त होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मातंग ऋषींनी मृत्यूसमयी तिला आश्रमाचं आणि आश्रमाच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या औषधी वनस्पतींचं रक्षण करायला सांगितलं आणि त्या औषधी वनस्पतींमध्ये बोराच्या झाडाचा सुद्धा समावेश होता. आणि मग शबरी प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतीक्षा करू लागली. काही काळानंतर श्रीराम लक्ष्मण तिथे आले. माता सीतेचा शोध घेत घेत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण तिथे आले होते. शबरीने त्यांचे आश्रमात स्वागत केले. आता प्रभू श्रीरामचंद्रांचे वनवासात असताना काही नियम होते. वनवासात गुरुवाणीतून विद्या घ्यायची नाही हाही त्यातलाच एक नियम. म्हणून विद्यावती शबरीने चतुराईने बोरातून शाबरी विद्या त्यांना दिली, ज्याला संजीवनी सुद्धा म्हटलं जातं. पंपा सरोवरात जाऊन सुग्रीवाच्या भेटीचा मार्ग दाखवला. लक्ष्मणाने मात्र ती बोरं खाल्ली नाहीत, त्यामुळे संजीवनी विद्या तो घेऊ शकला नाही. त्यामुळेच इंद्रजिताच्या बाणाने तो बेशुद्ध झाला. आणि मग लक्ष्मणासाठी हनुमानाने हिमालयात जाऊन द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण एकंदर सांगायचं काय की बोरं ही औषधी वनस्पतींमध्ये येतात आणि या बोरणानामध्ये लहान मुलांच्या डोक्यावर बोरं टाकली जातात. आरोग्यवर्धक म्हणून बोरीचे स्नान बाळाला घालतात. थोडक्यात आपले सण, संस्कृती, संस्कार हे एकमेकाशी जोडलेले आहेत याचा या कथेवरून अंदाज येतो. आणि अगदी हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बोरन्हाण मुलं भरपूर एन्जॉय करतात. आजूबाजूची बोलावलेली मुलं तो खाऊ गोळा करण्यासाठी धडपड करतात, मजा करतात आणि आपल्या घरातलं लहान मूलसुद्धा त्यामुळे आनंदी होतं. मग मंडळी, तुमच्या घरातल्या लहान मुलासाठी तुम्ही बोरन्हाण करता की नाही? त्याचबरोबर बोरन्हाण करण्याची तुमच्याकडे कुठली वेगळी पद्धत आहे का? तुमच्याकडे बोरन्हाणामध्ये कोणकोणता खाऊ असतो? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बाळासाठी बोरन्हाण नक्की करा.